अरेच्या मायाबीन तात्या आलाच नाही काय? हा रात झाली ना म्हटलं, रात्र पडली तरी तात्या आलाच नाही का म्हटलं? कुठं गेला बाबा, कुठं गेला ट्रॅक्टर घेऊन? अरे सल्ल्या काका, पहिले तो डोळ्याचा चष्मा काढा म्हटलं. रात्र नाही झाली, दिवसच आहे म्हटलं. चष्मा काढा, तो काळा चष्मा घालून चालला लागते काय? रात्र झाली करू राहिले. अरेच्या बहीण दिवसच आहे, मला वाटलं रात्र झाली. साला चष्मा काळा काळा फालतू घेतला. अरे कुठं गेला म्हटलं तात्या? तात्या कुठे लटकला? ट्रॅक्टर घेऊन गेला का? घरी गेला तिकडून तिकडे वापस? माणूस अर्धा घंटा झाला म्हटलं लटकला तिकडे. समजून नाही राहिलं. अरे यांना शांताबाई सबुरी तर ठेवा. गाडी लावायला तिकडे म्हटलं, टाइम नाही लागत काय? अरे लटकला का तिकडे तात्या? हा चल बरं सल्ल्या पाहून येऊ. चल. अरे आलाच नाही का म्हटलं? सल्ल्यान शाहरुख आलाच नाही का? पा दिल्ली त्यानं चाट त्याला म्हटलं ट्रॅक्टर मध्ये बसत. हा टू व्हीलर नाही तो म्हणे, दिल्ली त्यानं चाट. अरे त्यानं चाट नाही दिल्ली म्हटलं. ते तर आपल्या पहिली येऊन पोचली इथं. अरे ते तुम्हाला पाहिले गेले म्हटलं. काय भाई इतका वेळ असते का तुम्हाला? गेले तर पुरेच गेले. त्याला वाटलं ट्रॅक्टर घेऊन घरी तर नाही गेला माणूस. तुम्हाला पाहिले गेले म्हटलं ते. इकडे बा म्हटलं. बोल काय म्हणतो? तुला काय झालं आता? इथंच टाइम म्हटलं घालवता काय? चल ना मूर्ती पाले. येते म्हटलं दोघं. चला अंदर चला. अरे कुठे गेलते बाबा तात्या? काय राजू, आम्ही तुम्हाला पाहिले गेलो. अरे काही नाही, ते गाडी बरोबर लावली म्हटलं. गाड्या वगैरे काय राजा, किती जण आले? देवीच्या मूर्त्या सांगाले. नवरात्र बिल थंडा माटात काम राहते ना आपल्या इकडे. नवरात्र कसं बायाचं राहते आणि गणपती कसं माणसाचं राहते. त्याच्यानं इथं काय म्हटलं, देव वाटायला आले का तुम्ही? नवरात्र बायाचं राहते आणि गणपती माणसाचं राहते. हे ना पटकन बोलावा ना मूर्ती करायला. पटकन बोलावा जराशे. पटकन म्हणजे काय? त्याचे काय कामधंदे सोडून येईन का? ते कामधंदे सोडून येईन का म्हटलं? का आपलीच मूर्ती त्याला द्यायची का फक्त? बाकीच्या मूर्त्या नाही काय? हे पहा तुम्हाला सगळ्या बायले आता सांगू राहिलो, इथं मूर्ती पसंत करून घ्या. कोणती त्याला साडी नेसवायची आहे देवीले, कोणत्या कलरची पाहिजे, पैठणी पाहिजे का काय पाहिजे. नंतर मला म्हणायचं नाही का तुम्ही काही करून दिलं. तुमच्या आवडी निवडीची घ्या म्हटलं दुर्गादेवी. नाही तर मग मनसान काय झालं? तुला सांगू राहिलो. तुला सांगू राहिलो शांती म्हटलं. अरे हाव ना, तर बोलाव तसं मूर्ती करायला. बोलावा ना. विनायक भाऊ आहे का नाही म्हटलं? या ना जरा इकडे. अरे राम राम म्हटलं. अरे राम राम. अरे मी काय म्हणून राहिलो भाऊ? काय नाव आहे म्हटलं तुमचं? अरे मी गुलाबराव आहे, विनायकरावचा मोठा भाऊ. विनायकराव गेले म्हटलं थोडंसे कामशीर, आता येत नाही म्हटलं ते 15-20 दिवस. बोला ना काय पाहिजे होतं तुम्हाला? अरे तुम्हाला म्हणत होतो म्हटलं आपल्याला देवीची मूर्ती पाहिजे, चांगली देखणी. दाखवा ना म्हटलं संत, चांगले दाखवा, मस्त मातीच्या दाखवा. बरं या मागं या म्हटलं. हे बा हे एकदम सुंदर मूर्ती आहे म्हटलं. काय नाव आहे म्हटलं तुमचं? अरे तात्या बोलते सबको बोलते, बोला. गुलाबराव. अरे बापरे, चांगलं नाव आहे म्हटलं तुमचं. तात्या बोलते. अडनाव काय म्हटलं? सबको बोलते. अलगच नाव आहे राजू तुमचं तर. अरे नाही गुलाबराव, माझं नाव तात्याच आहे म्हटलं. बरं. अरे हो 150 कायले जास्तीच्या आगाऊपणा करू राहिला? तात्या बोलते सबको बोलते, सारखं नाव सांग ना. चुपचाप राय म्हटलं तिथं. शानपण नको करतो जास्तीचा. मनात मोठ्याच्या मनात तू काय बोलू राहिला रे? बरं बाबा गलती झाली, माफ करा. चला घ्या ना मूर्ती, सांगा ना. अरे तात्या महिला मंडळीला विचारू द्या पसंत आली का मूर्ती. गणपती ठीक आहे म्हटलं, गणपती आपल्या पसंतीचा राहते. नवरात्राचा सण आहे म्हटलं. हो बायाचा राहते, त्याच्या पसंतीने घेऊ द्या म्हटलं. त्याला कोणती पाहिजे, कसं पाहिजे, कोणती साडी पाहिजे का पैठणी पाहिजे देवीले, सगळं त्याच्या मनानं उद्या म्हटलं. तुम्ही नका सोनकेपणा करू मनात. अरे हो नामदेवराव, तेवढं समजते मला. पाहून घेऊ शांते कोणती मूर्ती पसंत येते तर सांगा हो बाई. हो आवडली का तुम्हाला सगळ्याले? सांगून द्या म्हटलं त्याला. साडी वगैरे कोणत्या कलरची लागन, का पैठणी लागन, का शालू लागन, सांगा म्हटलं त्याला. मला तर आवडली बाई. हे साक्षात म्हटलं बाईसारखीच दिसू राहिली. साक्षात बाईच दिसू राहिली म्हटलं. आणि म्हटलं चांगलं मस्त एकदम असं बाईसारखाच बनवा म्हटलं त्याला. त्या दुर्गा देवीले बाईच वाटली पाहिजे म्हटलं, उभे उठते. हो पहिले सांग ना. आणि साडी नाही पाहिजे आम्हाला, पैठणी देता म्हटलं देवीला घालून. अरे तुम्हाला जशी पाहिजे ना तशीच देतो म्हटलं बनवून. तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणि फिनिशिंग तर काही विचारूच नका म्हटलं. तुम्ही एकदम म्हटलं तुम्ही विचारच करसान म्हटलं का एवढी कशी काय जोरदार मूर्ती बनवली तर. कसं आहे तुमचं नाव ऐकलं म्हणणं झालं आम्ही तुमच्यापाशी. आणि कसं आहे माणसाचं ठीक आहे, माणसं 19-20 चालून घेते पण बायने चालवत म्हटलं. पहिले सांगू राहिलो महिला आघाडी मोठी बेकार आहे आमच्या इकडली. नाही तर मग माणसानं काय झालं? त्याला जशी पाहिजे, जसा कलर पाहिजे, 2 ती साडी पाहिजे, का शालू पाहिजे, का पैठणी पाहिजे, तसंच म्हटलं सारखं तुम्ही करून द्या. हे बाया आहे तुम्ही आहे, बोलून घ्या याच्यासोबत. कलर म्हटलं चांगला वापरता म्हटलं देवीसाठी. नाही तर मग माणसानं काय झालं? अरे तुम्हाला मी फोटो पाठवतो म्हटलं. जेव्हा कलर करेन ना तेव्हा मी तुम्हाला फोटो पाठवतो. आणि मग सांगा म्हटलं काय कमी जास्त असेल तर मी तवा तुम्हाला करून देतो. अरे गुलाब काका थोडंसं म्हटलं तंबाखू खर्रा कमी खात जा ना. आम्ही येतो, चांगलं वाटते का ते? इम्प्रेशन डाऊन पडते तुमचं काही राजू. अरे राजा मी लय कंट्रोल केलं पण त्याच्याशिवाय कने सांगतो ना माझी मनच नाही लागत. तंबाखू नाही तर मला खर्रा काही ना काही सगळ्याला पाहिजे. त्याच्याशिवाय तर माझी इच्छा बी नाही होत काम करायची. सांगतो तुला मजाक नाही करू राहिलो मी. म्हटलं किती रुपये द्या लागेल म्हटलं या मूर्तीचे? सगळं साज वाज सगळं तुमच्या इकडे आलं आणि पैठणी म्हटलं आम्ही आणून देईन. सांगा म्हटलं बरोबर सांगा. एकच बोला, आम्हाला काय भाव जास्त करायचा नाही. एकच बोला बस. आम्हाला पटलं पाहिजे, तुम्हाला पटलं पाहिजे. हे तुम्हाला येन 100,000-101 रुपये येन. सगळं फायनल आहे आपल्यापाशी. भाव होत नाही देवात. तुम्ही म्हटलं मूर्तिकार लोकांना शायने राहता पण नाही म्हटलं म्हणता का देवात भाव नाही होत. मग आपण बी हिशोब सिरत सांगाव ना. आम्ही बसवायलाच घेऊन राहिलो ना देवाले, पूजा करायलाच घेऊन राहिलो ना. तुम्हाला विचार पडायला पाहिजे ना ह्या गोष्टीचा. तुम्ही म्हणता का देवात भाव नाही होत आणि तुम्ही भाव पाना काय सांगू राहिले तर काही तर विचारपूर्वक सांगा लागते ना. मग देवात भाव म्हटलं देव ठेवते काय का तुम्ही करता?
तुम्ही ठेवताना किमता देवाच्या एवढ्या पाहिजे तेवढे पाहिजे. काही आपलं अन म्हणता का मग आम्हाला देवात भाव नका करू. कमी थोडंसं म्हटलं तर तुम्हाला भले दिसू राहिले तुम्ही, भले शायनी दिसू राहिले तुम्ही तर. बाबा बाया सगळ्या शाळेने दिसून राहिले. अरे तसं नाही म्हणून राहिलो, आमचा कलर हे ते सगळं काही खर्च काढून आम्हाला उरतेच किती त्याच्यावर, 1000-1200 रुपये उरते. आता तुम्ही त्याच्यातच कमी करून टाकता तर आम्हाला काय उरण मग, तुम्ही विचार करा. भाऊजी 50,101 रुपये म्हणा त्याले. हा त्याच्यावर तर काहीच नका म्हणू त्याले. बस बरोबर आहे ते त्याचे सांगायचे राहते तेवढे. ते म्हणते का मूर्तीत भाव नका करू आणि ते पहिलेच मूर्तीचा भाव एवढा सांगू राहिले त्याचा काय मग. बरं मी काय म्हणून राहिलो गुलाबराव, अरे बोला ना बोला, का म्हणतात आता. 50,101 रुपये घ्या, मूर्ती डन करा. तुम्ही त्रास नका करू, मला त्रास नका देऊ. चला पटकन जाऊ द्या, मला बाकीचे काम आहे मग. अरे नाही ना तात्या, एखादं म्हणे एवढे कमी होत असते का, काही आपलं 10,000 रुपये कमी करून टाकले. नाही एवढे कमी नाही होत बा, राहू द्या मग असं असं. कारण मातीची मूर्ती आहे, प्लास्टरची असेल तर सस्तीच भेटत होती. प्लास्टरची घेऊन जा ना मग, मातीची काय नव्हतं. बरं आखरी बापू त्याला 52,000 म्हणून द्या. 52,101 रुपये बस. आता नाही म्हणत असेल तर दुसरीकडे पाहू आपण मूर्ती. बरं तुमचे जाऊ द्या आणि माय जाऊ द्या. आता फायनल 51,101 रुपये करून घ्या डन. बस आता पहा, तुम्हाला पटत असेल तर सांगा बरं, नाही तर राहू द्या मग. बरं ठीक आहे साध्या, ऍडव्हान्स देऊन द्या म्हटलं की आता तुम्हाला थांबा मी बुक आणतो म्हटलं. हो ना माय, पुरत नाहीच करते. एवढे 10,000 कमी करता काय एखादा मनानं, असं करता काय म्हणते देवात भाव नका करू म्हणते. देवाचा भाव कोण ठुरायले, देव ठुरायले का हे ठुरायले काही आपलं. अरे काही आपल्याच मनानं भाव टाकणं मग म्हणते का देवात भाव नका करू, जे काही नाही. बरं जाऊ द्या, पैशाचा विषय नाही, पण इथंच पाहून घ्या म्हटलं. देवी पसंत आली तुम्हाला, सगळं सांगून द्या म्हटलं त्याला. का कागदावर लिहून त्याच्या बिल बुकाच्या काय पाहिजे काय नाही पाहिजे, कसं साज पाहिजे, कोणती साडी पाहिजे कलरची, मग नाही म्हटलं पाहिजे. हा सगळे महिला मंडळ तुम्ही इथंच आहे, तुम्हीच पसंत करा आणि तुम्हीच काय आहे तर पहा. आता काय आहे ऍडव्हान्स द्यायचा आहे त्याला, तर ऍडव्हान्स देऊन देतो मी. 5,000 रुपये ऍडव्हान्स देऊन देतो त्याला. ऍडव्हान्स किती लिहू म्हटलं तुमचा, लिहा ना 5,000 रुपये लिहून टाका. ठीक आहे मोजून घ्या म्हटलं. पुरे 5101 रुपये म्हटलं. अरे काय हरकत नाही, एवढ्या दिवसाचा आपला संबंध आहे, असे खराब करू का बाबा, असे बोलता तुम्ही. मोजून घ्या हे करा ते करा. अरे काही नाही ना, काही हरकत नाही. ठीक आहे चला येतो म्हटलं मग गुलाबराव. हा नक्की या मग. मी काय म्हणून राहिली हो, डेकोरेशन वाल्याला भेटून घ्या तातडीनं लवकर. हा चला आता घरी चला. अरे थांबा ना बाबा, एक नारा लावू द्या देवीचा. बोल साचे दरबार की जय, जोर से बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी. अरे सल्ले ला बरं, अरुण भाऊले फोन लाव बरं. बोला डेकोरेशन ला लागेल का आपल्याला 10 दिवसाचं, बोला बरं त्याला बोला. हॅलो अरुण भाऊ, सल्ल्या बोलू राहिलो म्हटलं. हा तात्यानं बोलावलं म्हटलं लवकर. हा या झाडाखाली आपल्यावाल्या लवकर या जराशे तातडीनं. अरे 1 घंटा झाला ना, सगळेजण वाट पाहू राहिली तुमची. या जराशे लवकर या जराशे. हा बरं ठीक आहे मग. काय म्हणे कुठपर्यंत आहे म्हणे. बस कॅन्टीनवर चहा पिऊ राहिलो म्हणे, निऊ राहिलो म्हणे. या तात्या आले म्हटलं, बिशाय संघटनेचे एकमेव अध्यक्ष. हा आले बाबा. काय म्हणते अरुण भाऊ. हा मस्त काम आहे म्हटलं, 1 घंट्यापासून लटकून ठेवलं आम्हाला. मला काय म्हणून राहिला बे. हा 1-1.5 घंटा माझ्यासाठी वाट पाहू राहिले होते का तुम्ही, तुमच्या कामासाठी बसले असाल तुम्ही शांत राहा रे 2 जण. बोला तात्या काय गेला आता फोन, बोला ना बा. असं आहे तुमचं, काही बोलत आहे नाही तुम्ही. अरे तुम्ही काही बोलू देसाल तेव्हाच बोलत ना माणूस, तुम्हीच तर बोलू राहिले तवाचे. अरे मी काय म्हणून राहिलो होतो, आता नवरात्राच्या ना आपल्याला 10 दिवस म्हटलं, एक बक्सा देवीच्या गाण्यासाठी आणि पूर्ण मंडप आणि मंडपचं पुरं डेकोरेशन, हे सगळं तुम्हाला उधाळ्यात द्यायचं आहे. हा जेव्हा गिवाचं बी आलं म्हटलं, ज्या ताटं भांडे सगळं सांगा म्हटलं किती रुपये द्या लागत. पुरे 1 लाख रुपये देते म्हटलं, ते सगळं आलं म्हटलं. मग त्याच्यात जेव्हाच्या भांड्यापासून तर स्टेज पर्यंत 10 दिवसचं ते बक्षे सगळं आलं म्हटलं त्याच्यात. काही बुरवाले का म्हटलं, काही बुरवाले का. गणपतीचं 80,000 घेतलं तुम्ही आणि आता 1 लाख रुपये म्हणून राहिले. हा वाढले का म्हटलं 20,000 लगेच लगे. असं काय लावून राहिले म्हटलं 20,000. आता नवीन काय आणलं तुम्ही. अरे तुम्हाला डेकोरेशन बी पाहिजे ना, गणपतीत काय एवढं डेकोरेशन थोडी होतं आपलं. डेकोरेशन पाहिजे तर मग पैसे बी नाही मोजा लागेल काय. डेकोरेशन पाहिजे तर पैसे जास्त नाही लागेल का, तुम्ही सांगा. तुम्हाला जसा थीम पाहिजे तुम्हाला तसा मी बनवून देतो ना, मागचं बॅकग्राऊंड पुरं. तरी म्हटलं अरुण भाऊ पैसे लय उराल ना. 1 लाख रुपये कायले म्हणते राजू. आम्ही हर वर्षी तुम्हाला सांगतो ना, तुम्हाला तर काही वाटायला पाहिजे. आम्ही बदलवला का आजपर्यंत बिशातवाला, तुम्हाला सांगू राहिला ना किती वर्ष झाले आता. पण मला आता असं वाटवायला का बदलावं लागेल बाबा. बिशातवाला म्हटलं आता यावेळेस आपल्याला दुसरा पाहा लागेल. राजू काही सांगू राहिले नाही. अरे मोहन भाऊ गोष्ट तशी नाही आहे, गोष्ट ऐकून घे पहिले. मजूर नाही भेटू राहिले, मेन आहे मजूर. तुम्ही करू लागता काय सांगा, कमी पैशात घेतो मी, तुम्हाला मजुरी देतो वाटल्यास. तुम्ही घेऊन घ्या ते बांधाले. मजूर असते नाही भेटत राजा, कारण ते बल्ली भाषा चढाली वरता चढा लागते ना म्हणून. अरे तुमचं काय 12 महिन्याचं तेच आहे काय, मजूर नाही भेटत. हा 4-4, 5-5 ऑर्डर घेऊनच राहिले, मजूर नाही भेटतच करू राहिले काय. मजुऱ्या वाढू जाण तवाच होईल ना. हा तुम्ही तुमची बरोबर किंमत सांगताय, मजुराची किंमतच नाही सांगत. म्हणून राहिले का मजूर नाही भेटत, असे कसे नाही भेटत. नगदी पाहिजे पैशाले खटाखट डाबर मोजून नाश्ता द्या 1 प्लेट टाईले. हा आणि 4 टाइम चहा द्या. कशी नाही येत मजूर, लावून राहिले मजूर नाही भेटत इथं. 700 रुपये रोज आहे म्हटलं त्याले. हा बांधाचा आणि काळाचा. आणि तुम्ही काय म्हणून राहिले का कमी देऊ राहिलं मजुरी. एमआयडीसी जाऊन पाहिजे 300-350 रुपयाच्या वर मजुरी नाही ना. हा 8-9 घंटे काम आहे आणि ते बी मागाच्या मागच राहते म्हटलं सुपरवायझर. इथं काय मी काय मागाच्या मागं राहतो काय, भले म्हणून राहिले ते. हा तुम्हाला माहित नाही राहत, काही नाही राहत. तुम्ही चला तुम्हाला 800 रुपये रोज देतो दोघाले बी. चलता चल ना कहून चला म्हटलं, चल शांत. तुम्हाला 800 रुपये रोज देतो म्हटलं, बाकीच्या 700 देतो ना.
बे राहू द्या ना, कायले फालतू गरम करून देऊ राहिले त्या माणसाले. चुपचाप राहणार जराशे दोघं जण. अरे आम्ही काय केलं मोहनदा, आम्ही काय केलं तू सांग. आम्ही तर फक्त बाबा त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ राहिले त्याले. बरं फायनल सांगा आखरी कितीत लागन, बस विषय खतम करायचा. आमचा जास्त टाइम नका घेऊन, तुम्ही जास्त टाइम नका करू. 2,000 रुपये कमी होईल त्याच्यातले, बाकी आठाने बी नाही होईल म्हटलं, पहिले सांगतो आता. 81,000 घेता फायनल, पहा तुमची इच्छा असेल तर. नाही जमतच नाही. 83,000 फायनल घ्या. याच्या पडायला आता आठाने बी देत नाही मी. 83,101 रुपये, नाही तर मग राहू द्या. आता मी तुम्हाला काही जास्त फोर्स नाही करत, आम्ही दुसऱ्या विषयात पाहतो. आणि 1000 वेळा म्हटलं त्याच्यात. चला फायनल करून टाका पटकन. चला हे ऍडव्हान्स झालं बघ का, उद्यापासून भेटून जा म्हटलं पटकन. 5,000 रुपये म्हटलं ऍडव्हान्स. अरे थांबा होता त्या, एक फोटो काढू द्या म्हटलं, रील बनवायची आहे, इंस्टाग्रामवर ठेवायची आहे म्हटलं. हा अरे हसाना अरुण भाऊ, थोडेसे हसाना म्हटलं. लोक काय म्हणन का बळजबरीनं म्हटलं, जबरदस्तीनं विषयात घेतला का म्हणून त्याचं. हा गायले चाकू लावून हसा म्हटलं थोडेसे. चांगला काढतो रे फोटो, चांगला काढतो म्हटलं. हा मला व्हॉट्सअपवर बी ठेवायला पाहिजे. 2-3 फोटो आणि एक व्हिडिओ काढून घे म्हटलं, रील बनवायला बरं होते मग आपल्याला. हा पायदा, हा काढू राहिलो म्हटलं पायदा इकडे. हा काढलं म्हटलं, 1 नंबर निघाला फोटो. पैसे घेतल्याबरोबर पा कसे अरुण भाऊ गायब झाले. पा काही ऐकलंय नाही म्हटलं, कोणतं डेकोरेशन पाहिजे, कसं पाहिजे, पटकन गायब झाले. अरे काही लोड नाही, मोबाईलवर टाकून देते त्याच्या व्हॉट्सअपवर. असा थीम पाहिजे, देते ते करून. गणपतीचा दिला आपल्याला त्याला करून, तर मग हे काय, हे कोणती मोठी गोष्ट आहे, देते ते करून. काही लोड नाही आहे त्याचं. हे बरं केलं म्हटलं तात्या, सगळं त्याला देऊन दिलं नाही. विषयात केंद्राचं जेवणापासून तर भांडी गिंडी सगळं तुम्हीच पहा, डोक्याला तरच नाही. कमी पैशात बी भेटून गेला आपल्याला. नाही तर मग ते वाटीचे, ताटाचे, प्लेटाचे वेगवेगळा पैसा द्या. एखादा मन दिला हे पाच बसतोस. हे बरं केलं. मी काय म्हणून राहिलो, अधिक एक गोष्ट लक्षात ठेवा. जो 10 दिवसाचा प्रसाद आहे संध्याकाळचा, सकाळी तर काही आरतीला एवढे राहत नाही, पण संध्याकाळी सगळे जण राहते. तर 20 जण जे आहे ना, तर 10 दिवसाचा प्रसाद वाटून घ्या. काय द्यायचं आहे तुम्हाला, कारण उपास राहते बायाले सगळ्या, त्या हिशोबाने द्या. बरं काही विषय नाही, ते वाटून घेतो म्हटलं आम्ही. 10 दिवसाचा प्रसाद, त्याचा काही हरकत नाही. पण म्हटलं गरबा राहील ना म्हटलं, गरब्याची सोय लावा लागेल ना. अरे हावरेले काय, हा आपल्या लक्षातच नव्हतं. काय शाहरुख काकाला सांगितलं आपल्याला गरब्याचं. काय राजा, प्रॅक्टिस करणं चालू करायला लागेल आपल्याला गरब्याची, त्याच्याशिवाय जमन नाही म्हटलं. हा तुला येते ना 2-3 स्टेप गरब्याच्या. सगळं जे आपल्याला सगळं शिकवलं म्हटलं, आपल्या डावनं सगळं शिकवलं म्हटलं. गरबा कसा खेळा लागते, काय कसं करायला लागते, सगळं शिकवलं म्हटलं. कशा स्टेपा मारतो गरबाचा भरू दे फक्त आपल्या एरियात. गरब्याचा नंतर पाहू, गरब्याचा काही विषय नाही. गरबा त्याच्या 5 दिवसानंतर चालू करू. पण हे बाकीचं पहिले पाहा लागेल ना, प्रसाद पाण्याचं. का पहिले गरबा झाला म्हणतात. हा गरब्याचं तर नंतर होते, पण प्रसाद पाण्याचं पहिले पाहून घेऊन मग पाहू गरब्याचं काय तर. अरे नाही हो तात्या, गरब्याचं बी पा म्हटलं. हा गरबा बी महत्वाचा आहे ना तेवढा. 10 दिवस तर येते, मग झालं मग काय, मग डायरेक्ट दसरा आणि मग डायरेक्ट दिवाळी. मग कोणता सण आला आपला असा एकत्रित याचा. अरे हाव ना, तुम्हाला शब्द देऊ राहिलो मी का 5 दिवसानंतर गरबा बी भरण. पण जरा सबुरी तर ठेवा. पहिले तर सुरुवातीपासून सोय लावा लागेल. पहिल्या दिवसाचं आगमन सोहळा सगळं हे ते डीजे वाल्याने बोलावं लागेल. काय हाय काय त्याचा नंबर लावा बरं फोन दिले. अरे त्याला फोन केला होता मी, पण तो काय म्हणते का तुम्ही तसा विश्वास काय करता म्हणते का आपला डीजे कसा आहे काय आहे. तर हा डायरेक्ट इथे या म्हणते, तुम्ही पाहून घ्या म्हणते, ट्रायल आहे म्हणते. मी काय म्हणून राहिलो तात्या, आपण 2 चौघं चाललो म्हटलं. हा 3 चौघं चाललो म्हटलं डीजे पाले, आणि तिथंच काय तर बुक करून टाकू, चांगलं वाटलं तर, नाही तर मग राहिलं. अरे हो यार, हे बरोबर आहे. पटला तर करू बुक, नाही तर राहिलं मग. ठीक आहे कधी जायचं आहे म्हटलं मग डीजे बुक करायला. अरे चल ना उद्याच. हा उद्या चालला म्हटलं आपण 3 चौघं. पण काय आहे पाहून घेऊ म्हटलं चालता मुरा, आणि तो व्हिडिओ काढून यायला टाकून देऊ ग्रुपवर, सगळ्याचं मत घेऊन घेऊ आणि बुक करून टाकू. एडवान्स देऊन देऊ त्याला तवाच. अरे हा पण बजेट गिजट कितीपर्यंत म्हणत हो ते तर सांग. त्या हिशोबाने आपण लावून घेतो ना अंदाज कसा असेल तर डीजे. अरे त्यानं तर आपल्याला सांगितलं 1,20,000 रुपये. पण आपण पाऊस आहे पहिले क्वालिटी कशी आहे. 1,20,000 रुपये आपल्या डीजे वाल्याला द्यायला पुरण काय. हा त्याच्यात 4-5 डीजे येऊन जाते आपल्या घराकडले. एवढा थोडी आवाज पाहिजे आपल्याला. बस गणपती झालं ते झालं. एवढ्या आवाजात कोणी नाचत नाही म्हटलं तात्या. हा बरोबर आहे तात्या, काही नाचणं नाही फासणं नाही ते. हा धांदळा चालू राहते, फुकटचे पैसे वाया जाते आपल्याला. एकदम मस्त सांगा कोंबट मध्ये डीजे, बस विषय बंद करा. अरे तुमच्या सगळ्याचं मस्त सांगा. मी तर म्हणतो डीजेच नका सांगू. बँड पार्टी सांगा, नाही तर बँजो पार्टी सांगा. काय लावलं हे डीजे, धडक 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 धडक. म्हाताऱ्या माणसाचा हो एखादा टपाकला फपाकला तर बस राहायला म्हटलं देवी उठवायची. पहिले त्याचाच पा लागल. अरे नाही हो तात्या, फालतूगिरी नाही पाहिजे आपल्याला. डीजे बी पाहिजे पण कमी आवाजात सांगा वाटल्यास, पण डीजे पाहिजे. हा नाही तर मग माणसा कोणाला कायच्यात नाचायचं आहे, कोणाला कायच्यात नाचायचं आहे. एक स्पेशल आपण डीजे बायासाठी दिला लावून बाया नाचा ना त्याच्यात. सगळ्याचं मत सांगा मले कसा काय पाहिजे तर त्या हिशोबाने सांगू आपण. अरे सगळ्याच म्हणणं आहे का कमी आवाजातला सांगा, त्याच्या मागं नका लागू. 1,20,000च्या कमी आवाजातला एक डीजे सांगून द्या, परेशानी काही पाहिजे नाही. अरे नाही हो नामदेवराव, ऐका तर थोडेसे. हे डीजे येन आपल्या मंडळात तर चांगलाच येन, नाही तर मग येणार नाही. हा नाही तर मग माणसानं काय झालं, शाहरुख या सल्ल्या चेत्या आणि चिंट्या आणि आपला काय म्हणते सोनिया, सगळे 5 जण आपण चाललो जाऊ. आणि मोन्या तू बी चालतो रे, सगळे जण चालता. हा गाडी काढतो मी आपली 4 व्हीलर, सारखी चाललं जाऊ म्हटलं आपण सगळे जण. पाहून घे त्याची ट्रायल फायल आणि काय आता बुक करून टाकू. चांगलं वाटलं नाही तर मग दुसरा पाहू. चला मग चला बरखास्त करा मीटिंग. चला उद्या सकाळी निघून जाऊ म्हटलं आपण त्याची ट्रायल पाहिले. चला आले का सगळे म्हटलं. चला बसा पटापट, बसा गाडीत आपल्यावाल्या. अरे तुम्ही बस ना, तुम्ही नाही बसत का दोघं? भरपूर जागा आहे म्हटलं, अधिक बी 3 जण बसते म्हटलं. चला बसा पटापट. अरे तात्या काय डोक्यावर पडले का तुम्ही? त्या गाडीत म्हटलं पुरे गचागच भरले म्हटलं, तरी म्हणून राहिले का अधिक 2-3 जागा आहेत. हा मॅट झाले का तुम्ही काही बी आपलं? अरे ते गाडी तर पाहिली पाहिजे. एवढं भरलं म्हटलं तुम्ही, वजन कॅपॅसिटी आहे का तिची एवढी कॅपॅसिटी आहे का म्हटलं? मार गचागच भरू राहिले. नाही बा आम्ही आमच्या गाडीने येतो, जा तुम्ही निघा सोमरा, आम्ही येतो मागून. काही आपलं काम करणं. अरे एवढी कॅपॅसिटी नसून भरली कशा? मला हे नाही समजून राहिले का शाहरुख पाय ना तात्या का पहिले काय ऑटो गिटो चालवत होते काय? अरे सब ओढते गाडी म्हटलं. गाडी का अशी तशी आहे का ते? हा टार्झन म्हटलं टार्झन. हा
बरं जा भाऊ, तुम्ही तुमच्या टार्जन समोर जा, आम्ही येतो दोघं जण मागून. जा. काही नाराजी गिराजी नाही म्हटलं, येतो मग. हा या मग, मागून या म्हटलं आमच्या सोले. हा येतो जा, तुम्ही निघा, येतो तुमच्या मागून. काय राजू, अरे जाना पटकन या, आमच्याच मागं चला म्हटलं. हा आमच्या गाडीच्या मागे या. अरे तुम्ही निघा तर सही, येतो तुमच्या मागच, निघा तुम्ही. पजावा हो, पजावा ना गाडी चांगली पजावा. घ्या ताकद ना, घ्या जरा टाका, हनुमान गिर टाका म्हटलं. अबे हनुमान गिरच्या तोंडाच्या गाडी पजावूनच राहिलो काय, आरामात चालवली गाडी म्हटलं 100च्या स्पीड नाही ना, काही आपलं नाही 100च्या स्पीड ना. आम्हाला माहित नाही का 100ची स्पीड कशी राहते गाडीची. हटा बरं तुम्ही, मला चालते बरं जराशी गाडी, चालते वापर इकडे. नाही होता ते, तुम्ही चालवा गाडी. हे काय हे तर दोघा गाडी निपटून घ्यायची होय म्हटलं. हा हे म्हटलं आपल्याला डायरेक्ट पोलीस ठाण्यात जमा करून तुम्ही चालवा गाडी, बरोबर चालू राहिले. चुपचाप राहा रे, जास्तीचे धिंगा मस्ती नका करू इथं. मी चालवतो गाडी, तू चालू गाडी. अरे थोडी तर स्पीड वाढवा तात्या, थोडी तर स्पीड वाढवा, लवकर जाता आहे ना म्हटलं. का हो तात्या, सल्यान शाहरुख काऊन आले म्हटलं आपल्या गाडीत, काय झालं त्याले? आता तुमच्या देखता म्हटलं मी बसा म्हणून गाडी, 3 जण अधिक बी बसते तर ते म्हणे नाही म्हणे, 3 जण काय बसते म्हणे अधिक बाबा. हा मार त्याला दाबू दाबू भरलं म्हणे. पहिले काय ऑटो गिटो आले का म्हणे तुम्ही. म्हटलं जाऊ दे, एवढं काय बोलू नको, ये म्हटलं बा गाडी नाही म्हटलं त्याला. मग दणके घेत येतो म्हणे बा गाडीनं, येऊ राहिले ते आपल्या मागाय. बरोबर बोलले ते, एवढा पैसा आदला आहे, एखादी ट्रॅव्हल्स वगैरे नाही घ्यायला पाहिजे काय. एवढे जण आपल्याला जा लागते कुठं बी, या झाले होऊन जाते एक मंडळाची ट्रॅव्हल्स. हा तुम्ही बसले ह्याच गाडीच्या मागायला का, ते बी सेकंड हँड घेतली. हा तेव्हा बरं काही चालून नाही राहिली, काही नाही स्पीडनं. जास्ती कमी कर म्हटलं तू चेत्या, तुला सांगू राहिलं चांगले ना, नाही तर मग मशीन काय झालं. हा ट्रॅव्हल्स घ्यायला पाहिजे मंडळाच्या नावानं. मंडळ का मला काय पैसे खर्च करायला देऊ राहिले काय. हा तुम्ही करणं पैसे जमा, मी देतो ट्रॅव्हल्स घेऊन, मी टाकतो त्यातनी पैसे. सगळेजण पैसे जमा करा. हा काय सस्त्या पैशाची होती का बाबू ट्रॅव्हल घेऊन घ्या मंडळाच्या नावानं. शिल्लकचे कामं कमी करावं ना माणसानं, आपल्या घरी तर तेवढी नाही आहे गाडी. हा चुपचाप राहणार बा चेत्या, चुपचाप राहणार. काय गरम करून देत असतं. हा चांगलं शांत माणसाला काय म्हटलं चिडचिड करायला लावतो. बरं मी काय म्हणून राहिलो, नामदेवरा शाहरुखला विचारा ना कुठं आहे तर त्याच्या डीजेची ट्रायल. तर आपण चाललो तोच तर मेन होता. हा काय आपल्याला माहितच नाही, आपण फक्त चाललो या रस्त्याने, चला म्हणे बा. बरं लावतो फोन, थांबा 2 मिनिटं. हॅलो शाहरुख या, कुठं म्हटलं, कुठं थांबू. बरं तिथंच आहे का, ठीक आहे. बरं ठीक आहे. अरे तात्या समोरच्या स्टॉपवर थांबा म्हणते, तिथं जाय म्हणते, दिसतेच म्हणते ते. हा गाडीत जाय म्हणते, त्याचं सगळं सामान. या आलो मग समोरच्या स्टॉपवर, चला. चला उतरा म्हटलं तात्या, इथून पैदल चला लागते थोडंसं. चला पटकन उतरा सगळेजण. हेच ना नक्की शाहरुख आहे, नाही तर बस. अरे हाव ना, हेच होय म्हटलं. चला उतरा ना पटकन या. अरे उतरा रे पटापट, उतरा ना, का चिकटले का त्या शिटीले, उतरा पटापट. तात्या हाच म्हटलं चालक मालक, बोलून घ्यायच्या सोबत काय आहे ते. अरे नमस्कार म्हटलं मालक. अरे नमस्कार. डीजे म्हटलं तुमचं आहे का म्हटलं डीजे. कशी गोष्ट करता हो, आता मी डीजे पशी उभी आहे तर माझ्याच बसून ना डीजे. कधी करता म्हटलं बा चालू, ट्रायल पाले आलो म्हटलं बा तुमची. कसं आहे आम्हाला नवरात्रात पाहिजे तुमचा डीजे, म्हणून पाले आलो बा. बस वायरिंग झाली का आता एक पहिले ट्रायल घेतो. हा देवाचं गाणं वाजवतो, पाहून घ्या ना तुम्हाला कसं वाटलं तर. बरं ठीक आहे, करा ना मग, चालू कर ना. अरे बाबा आवाज होता कावे म्हटलं. अरे मेरे बाप रे, काही समजूनच नाही राहिलं रे बाई आवाजाचं. बाजूला हटा, मला एक तास घेऊ दे बाबा, पहिले नाचू दे थोडंसं. लय दिवस झाले, आता 15 दिवसची गॅप पडली. अरे मोन्या राजा, तू नाचूनच कसं राहिला एवढ्या आवाजात, मला समजतच नाही राजा. हा काय वरदान गिरदान आहे का तुला देवाचं, किती काय आवाज असला तुला काही फरक नाही पडत. इथं आम्ही कानं बंद करू नाही म्हटलं, हा नाचू राहिला काय भावा, कठीण काम आहे. बंद करा लवकर, केले झाली म्हणा ट्रायल म्हणा. बस बाबा, बस आमचे कानं चांगले शिकले. अरे बंद करा बस बंद करा तुमची ट्रायल देणं. काय डीजे का काय हा, बंद करा म्हटलं. तात्या तुमचं काय झालं म्हटलं, पहिल्या दिवशी नाही आखरी दिवशी नाही. आता इथं नाचू राहिलो तर इथे नाचू नाही दिलं म्हटलं तुम्ही. लय झालं म्हटलं तुमचं. हा काय समजून नाही राहिलं म्हटलं तुमचं तर. अरे भयतार तोंडाच्या, इथं काय डीजे सांगायला आलो का नाचायला आलो आपण. हा याचा तर विचार कर, आपण डीजे सांगायला आलो ना, मग नाचो ना. किती नाचायचं आहे तुला नवरात्रात म्हटलं 9 दिवस नाचो, काही फरक नाही पडत. 9 दिवस आपण म्हटलं अरुण भाऊले सांगून सांगितलंय, 9 दिवस नाचो. आता गरबा खेळतो ना 9 दिवस, माहित पडते ना किती नाचतात. गरबा पक्का आहे का मग. जमलं गरबा पक्का आहे ना, मग जमलं, एक नंबर काम झालं. मग काही लोड नाही घेत मग मी. जमला का म्हटलं, ताल जमला काय, काऊन बंद करायला लावला. मी काय म्हणून तात्या, त्याच्याशी एक दुसरी बी गाडी आहे म्हटलं डीजेची, ते बोलायला लावा. याच्यात काय दम नाही म्हणा एवढा, आणि कम पैसा करून घ्या असंच म्हणा. काय एवढा काय आवाज नाही म्हणा, जेणेकरून मग तो पैसे कमी घेईन. नाही तर मग का नाही तुम्ही म्हणसा डीजे तर 1 नंबर होता, मग कसा तो अडचीवर राहीन, पैसे जास्त सांगेन म्हटलं, मग नाही कमी करून तो. बरं तसंच म्हणतो, जसं त्या म्हटलं तसं. अरे मी काय म्हणलो, एवढा काय आवाज नाही म्हटलं ह्या डीजेचा. अरे दुसरा सेटअप नाही का तुमच्याशी, तो असं तर दाखवा बा. याचा काही एवढा आवाज नाही म्हटलं, दुसरा असं तर दाखवा बा. आणि काय म्हटलं, काय किंमत ठेवली म्हटलं ऑर्डरची. तेव्हा हा डीजे घेसा तर तुम्हाला पडते 1,20,000चा. आणि तो दुसरा सेटअपची किंमत मी पहिले सांगून देतो, तो कुठं फेलीवर नाही आहे. कॉम्पिटिशन करा, काही करा, तो 1,30,000 देन. हा नाही तर मग माणसानं काय झालं पा तुम्हाला पडत असेल तर दाखवतो तो, तुमचं बजेट असेल तर. नाही तर नसन बजेट मी दाखवत बी नाही तुम्हाला. बापरे, मला त्याला ठसणीने बोलवायला, म्हणजे लय कडक चढी असेल का तो शाहरुख आहे. तो सांगू का मग, चला तो पाहिले. हा त्याला म्हणतो मग चल पक्का करून टाक म्हणतो, तो दाखव म्हणतो. अरे मी काय म्हणून राहिलो, तो वाला सेटअप दाखवा बाबा. हा काही पसंत नाही आला म्हटलं, तो वाला दाखवा चांगला कड्यांचा. हा पैशाचा काही विषय नाही म्हटलं, पैसे काय पैसे तुम्हाला जेवढे म्हटलं तेवढे भेटून जाईल म्हटलं. लागीच तर म्हटलं शिल्लकचे भेटून जाईल. हा 1,000-2,000 टेन्शन नाही. पण डीजे म्हटलं याच्यापेक्षा टॉपचा दाखवा आपल्याला. चला कुठं चला जायचं. इकडे यावं त्याचा 2 मिनिटं इकडे या म्हटलं. हा बोला ना दिलीप भाऊ, काय म्हणता. हे पैशाचे गुंतवणूक कमी करा. हा हे डीजे बिजेतनी फालतूगिरी कमी करा. हा ठीक आहे म्हटलं. हा यांनाच तर काना फाटवायले माणसाचे, यांनाच काना फाटवायले म्हटलं. फालतू कामं नका करू. हा बस याला सांगून द्या काय आहे तर 60-70 हजारात बसत असाल तर, नाही तर बस कॅन्सल मारून द्या. फालतू काही पैसे काही गमावू नका याच्यात.
हो ना, वर्गणी आम्हाला करावं लागते म्हटलं. तुमचं काय? अहो दिलीप भाऊ, तोच तर प्लॅन आहे, तोच तर प्लॅन आहे म्हटलं. याचे पैसे कमी करायचे असन, हाच तर आपल्या अंगपाड झाला. हाच म्हटलं अंगपायच्या वर गेला आपल्या, आवाज जोगा काय व्हायचा. पण आपल्याला काय म्हणणं आहे याच्यात एकटा का थोडीचे कळे मजूर आला बा. थोडीचे कळे मजूर आला तुमचा तो सेटअप, त्याचे भाव सांगा. मग काय म्हणीन का नाही, मग जाऊ द्या म्हणा, याचेच भाव सांगा. आणि 60-70 मध्ये फिट करून घेतो, सारखाच विषय आहे ना. मी का पागल आहे काय? हाच सांग बरं झाला आपल्या. पाहतो नाही तर मग तो काही पाले जात नाही, यालेच म्हणतो ह्याच सांग म्हणतो काय आहे तर, आणि करून टाकू याले स्पीड, याले देऊन देऊ म्हटलं ऍडव्हान्स वगैरे. बरं म्हणा ना मग, काय तर म्हणा त्याले. भाऊ काय झालं, भाऊ काय झालं म्हटलं. अरे काही नाही, ते भाऊच अध्यक्ष आहे, ते म्हणून राहिले होते डीजे गिजे काही सांगू नका म्हणते. डीजेत काही पडलं नाही म्हणते, बँड पार्टी सांगू म्हणते मस्त, नाही तर बँजो पार्टी सांगू म्हणते. कम पैशात काय 30-40 हजार रुपये येऊन जाते म्हणते. नाहीतर काय गणपतीचं मोठं काम राहते म्हणते, आपलं देवीचं थोडं राहते म्हणते. चाललो मग आम्ही घरी. जाऊ द्या. अरे का पागल गिगल झाले का तात्या? चांगलं मूड आहे म्हटलं नाचाचं, डीजेच पाहिजे आपल्याला. डीजे सांगायला आले का ढोलताचे सांगायला आले? आता म्हणतातच काय बाईकला यायचं गाडं, काही आपल्याच मनाला लावून राहिले. बँड पार्टी, अरे बँड पार्टी तर सांगूच, पण डीजे पाहिजे म्हटलं. डीजेत बरोबर ताल घेता येते आम्हाला, नाही हो मोंदा? अबे थांब ना 2 मिनिटं चेत्या, ऐकत जाईन थोडासा. ऐक ना, आता प्लॅन आहे आपला, कमी करायचे आहे ना डीजेचे पैसे. चुपचाप बस म्हटलं इथं. पाय तात्या बरोबर म्हटलं दिमाग लढवू राहिला. थांब तू चुपचाप रे. बरं असं म्हणता काय? बरं ठीक आहे मग, थांबा आता मी माझ्या प्लॅन लढवतो थोडंसं. अरे तात्या, डीजे बीजे कायलेच मागं लागले, मी तुम्हाला पहिलेच म्हटलं फालतू काय फसकडीत पडू नका. अरे 30-40 हजार रुपये तर एक नंबर धुमाल बँजो पार्टी येते, वाजते बी असा कळ्यांचा. अरे बापा, जसं म्हटलं तसा डीजेची मजा येते आणि बँड पार्टीची मजा येते. बसू राहिले म्हटलं एवढे मोठे पैसे दे डीजेले. अरे साला काम बिघून जाईन आपलं. तर कसा ऑर्डर आहे आपल्याला एक आता, नाही तर हा महिना आपल्याला खालीच राहा लागेल. लावून तर देतो कम पैशात. त्याच्या मंडळात लावल्यावर 10 मंडळ तसेच आपल्याला ऑर्डर देते. बरं मी काय म्हणून राहिलो, तुमचं बजेट सांगा किती आहे, त्या हिशोबाने मी तुम्हाला सेटअप देतो. सांगा तुमचं बजेट किती आहे? अरे बजेट काय आमचं 32-33 हजार रुपये बजेट आहे आमचं, याच्यावर नाही आहे. पहा तुम्हाला पडत असेल तर आल्या त्या रस्त्याने वापस चालले जा. एवढं बजेट घेऊन चालले नाही, माहित आहे तुम्हाला सेटअपचे काय भाव चालू आहे काय नाही. वापस चालले जा. नाहीये जा, बँजो पार्टी सांगून द्या. अरे बाबा काही तर डोकसा लावा. बँजो पार्टी म्हटलं 60-70 हजार रुपये घेऊन राहिली, आणि एवढा मोठा डीजेचा सेटअप तुम्ही 32 आणि 33 हजार रुपयात मागू राहिले. काही डोकं घुमल्यासारखे काम. राहू द्या, हाय नाही डीजे, राहू द्या खाली राहू देईन त्याला घरी. तात्या एवढ्या कम बजेटनं दिल्यापेक्षा फुकटातच लावणं दिले. फुकटात लावायला काही आपलं बोलणं नाही. काहीच्या मायावीन हे समजून नाही राहिलं तुमचं. अरे त्याला म्हणा का बा तुला किती देणार लावायचं आहे ते सांग म्हणा. अग्रीत 50-60 तो तोंडानच बोलला. चला 60 मध्ये फिक्स करून टाका दिले. आणि थोडा सुपारी. म्हटलं तुम्ही किती टाकरी फायनल बसता ते सांगा. आम्ही सांगितलं, आता तुम्ही सांगा एक शब्द आणि चला विषय मोकळा करा. फायनल 75 हजार रुपये डीजे येईन तुमच्या इथं, नाहीतर मग पाहून घ्या तुमचं काय आहे ते. चला 65 म्हणा दिले, विषय मोकळा करा. चला 65 हजार रुपये देऊ काय म्हणत असेल तर आताच 5 हजार रुपये ऍडव्हान्स देतो, नाही तर मग चाललो आता आम्ही. चला रे बा, चला चला रे, चला वाटकाची बोलाले. चला घराकडे चला पटापट, टाइमपास नका करू इथं. बरं जाऊ दे ना. नाहीतर त्याच्या बाजूच्या गावले आपल्याला ऑर्डर आहे, दुसऱ्या दिवशी इच्छा मारून देतो जाता जाता. आहेच काय यायचं, जास्त घंट्याचं काम थोडं देवीचं. बरं मी काय म्हणून राहिलो, हो इकडे म्हटलं चला ना रे, चला ना, कायची वाट पाहू राहिले. बोला काय म्हणता मग, काय म्हणणं झालं तुमचं? बरं ठीक आहे म्हटलं, ठीक आहे काही विषय नाही, काही विषय नाही म्हटलं, करून देत तुमचं काम. आता तारीख खाली आहे म्हणून करून दिलं, बाजूच्या गावाला मला ऑर्डर आहे म्हणून. नाही तर एवढ्या कम पैशात जर डीजे भेटन तर शर्यत लावतो कधी, मुशी काढून टाकतो कधी. राहू द्या, मिशी नका काढू, दिसून असताना रे मिशी कुठं आहे तर. मी काय म्हणलो, हे 5,000 रुपये घ्या आणि चला बुक करून टाका पटकन. चला हे घ्या 5,000 रुपये करा, श्री गणेश करा. चला अरे धन्यवाद धन्यवाद, काही हरकत नाही. ठीक आहे, कळ्यांचा डीजे वाजन म्हटलं. हा डीजे फक्त तुम्हाला सॅम्पल दाखवला, पण हा सेटअप नाही लावून म्हटलं तुमच्या गावले. मी लावून दुसरा सेटअप, जो तुम्हाला सांगितला ना 1,30,000 वाला, तो लावतो म्हटलं. जा तुम्ही बी काय याद ठेवसान. डीजे जर वाजला नाही म्हटलं तर डबल पैसे वापस देईन म्हटलं. असं डीजे थोडी आहे, नावानं चालते म्हटलं, असं तसं थोडी आहे. कोणता डीजे म्हणते म्हटलं भाऊ, काय नाव आहे म्हटलं तुमच्या डीजेचं? विदर्भाचा बादशाह म्हणते म्हटलं, विदर्भाचा बादशाह. असं आहे का, साधारण आहे काय? बरं पाहू ना आता, साधारण आहे का काय आहे, माहितच पडेल आता वाजवल्यावर. आता ऐकला, आता थोडी ऐकायची इच्छा आहे बा आमची. भेटू ना मग लवकरच. चला मग, चला म्हटलं आता. चला रे चला, झाला बुक, चला चलो. बोलो दुर्गा माता की जय. जय.